कोलकात्यात एक लहान मुलगी होती, मिनी. ती खूप बोलकी, निरागस आणि उत्साही होती. तिचे वडील एक लेखक होते आणि मिनी दिवसभर त्यांच्याशी सतत गप्पा मारत असे. घरात तिच्या बोलण्याने कायमच आनंदी वातावरण असे. एके दिवशी घरासमोर एक परदेशी माणूस येतो. तो म्हणजे अफगाणिस्तानहून आलेला कबुलीवाला. त्याचे नाव रहमत. तो सुके मेवे विकायचा. सुरुवातीला मिनी त्याला पाहून घाबरते, पण काही वेळातच दोघांमध्ये गोड मैत्री जुळते. रहमत आणि मिनी यांच्यात रोज भेटी होऊ लागतात. तो तिला बदाम किशमिश देतो आणि मिनी त्याच्याशी निरागस प्रश्न विचारते. दोघांमध्ये वडील मुलीप्रमाणे एक प्रेमळ नातं तयार होतं. रहमतला आपल्या दूर असलेल्या मुलीची आठवण मिनीतून येते. पण एक दिवस अचानक घटना घडते. रहमत एका व्यक्तीशी भांडण करतो आणि रागाच्या भरात त्याच्यावर हल्ला करतो. त्यामुळे त्याला तुरुंगवास होतो. मिनी आणि रहमत यांचं नातं तिथेच थांबतं. काही वर्षांनी रहमत तुरुंगातून बाहेर येतो. तो थेट मिनीला भेटायला तिच्या घरी येतो. पण आता मिनी मोठी झालेली असते. तिचं लग्न ठरलेलं असतं. ती आता लहानपणीसारखी बोलकी आणि निरागस राहिलेली नसते. रहमत तिला पाहून थोडा गोंधळून जातो. त्याला जाणवतं की काळ खूप पुढे गेला आहे. त्याच्याकडे अजूनही त्याच्या मुलीचा एक छोटासा हाताचा ठसा असतो, जो तो जपून ठेवतो. मिनीचे वडील ही सगळी भावना समजून घेतात. ते रहमतला काही पैसे देतात, जेणेकरून तो आपल्या मुलीकडे परत जाऊ शकेल. त्या क्षणी दोन वडिलांच्या भावना एकमेकांना भिडतात. एक आपल्या मुलीचं लग्न करत आहे आणि दुसरा अनेक वर्षांनी आपल्या मुलीला भेटण्यासाठी निघाला आहे. ही कथा आपल्याला सांगते की नातं हे रक्ताचं असणं गरजेचं नसतं, भावनांचं असणं महत्त्वाचं असतं. प्रेम, आठवणी आणि माणुसकी या सर्व सीमा ओलांडतात. देश, भाषा आणि वेळ सुद्धा.